नीटचा असू दे, टीईटीचा असू दे, हे पेपर फुटीचे प्रकरण महाराष्ट्रातच का वारंवार होतात? टीईटी घोटाळ्यातील आरोपी अभिषेक सावरीकर होता अध्यक्ष. त्यानंतर तो सत्ताधारी पक्षामध्ये सन्मानाने पुरस्कृत होत आहेत का अशी चर्चा आहे. म्हणून सरकारने आपली भूमिका ठामपणे इथे मांडली पाहिजे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये या परीक्षेच्या संदर्भात आता महाराष्ट्राची बदनामी संपूर्ण देशामध्ये होत आहे. त्याचं केंद्र हे महाराष्ट्र ठरत आहे. अध्यक्ष महोदय, नीटच्या संदर्भात महाराष्ट्राची पुरती बदनामी झाली. त्यामध्ये जे काही पुढे आले त्यातून आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला माहीत झालं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातच का वारंवार या घटना घडतात? तो नीटचा असू दे, टीईटीचा असू दे, हे पेपर फुटीचे प्रकरण महाराष्ट्रातच का वारंवार होतात? हे कुठं कमी पडतंय सरकार? सरकार या परीक्षा पारदर्शी घेण्यामध्ये सरकार कमी पडतंय का? सरकारची यामध्ये खरं म्हणजे या सरकारला ह्या परीक्षा नीट घेता येत नाही का असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये. 6 लाख विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात, आपले शिक्षक करतात, आणि 6 लाख शिक्षकांनी तयारी केल्यानंतर याचे धागेदोरे आता मी काही माहिती घेतली. अध्यक्ष महोदय, यामध्ये पारदर्शकपणे जर चौकशी झाली अध्यक्ष महोदय, तर मला वाटतं की हा कोण सावरीकर आहे, कोण आहे हा? क्रिस्टलचं नाव का पुढे येतंय? मी नावानिशी घेतो अध्यक्ष महोदय. माझ्याकडे काही माहिती आल्यामुळे चौकशी होईल, आपण आदेश द्याल, चौकशी होईल, चौकशीमध्ये कोण असेल तो पुढे येईल. परंतु महाराष्ट्रामध्ये वारंवार या ज्या घटना घडत आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये असेल, शिक्षकांमध्ये असेल, असुरक्षेची भावना निर्माण झाली. अध्यक्ष महोदय, 6 लाख शिक्षक आता, आणि नीटचे आपण पाहिलंय, यामध्ये 2018 मध्ये सुद्धा याच टीईटी घोटाळ्यातील आरोपी अभिषेक सावरीकर होता. अध्यक्ष महोदय, त्यानंतर तो सत्ताधारी पक्षामध्ये सन्मानाने प्रवेश घेतला. यांनीच घेतला. म्हणजे इकडे आरोप, इकडे घोटाळे करायचे, आयुष्य उद्ध्वस्त करायचं तरुणांचं, शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं, आणि परत सन्मानाने दुसऱ्यामध्ये याला प्रवेश द्यायचा. थोडी तरी चौकशी करून दिली गेली पाहिजे. माझा विषय तो नाही अध्यक्ष राजकारणात, पण आपल्याला विनंती आहे की यामध्ये सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. हे सर्व घोटाळे काही सरकारच्या पुरस्कृत होत आहेत का अशी चर्चा आहे. म्हणून सरकारने आपली भूमिका ठामपणे इथे मांडली पाहिजे. हे कुणाची चूक आहे? याचे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत? हे पेपर या राज्यामध्ये तयार केले का? कदाचित हे पेपर बाहेर राज्यामध्ये गेले असतात. जी चौकशीचे सूत्रधार आता मिळालेत, काही पहिल्यांदा जे 3 आरोपी पकडले गेलेत, ते आरोपी सगळे बाहेर राज्याशी कनेक्ट आहे, आणि बाहेर राज्यातून म्हणजे त्यांचं कनेक्शन बाहेर राज्यातील. कदाचित राज्यामध्ये आपण पेपर तयार करू शकत नाही, हे पेपर छापले तयार होऊ शकत नाही, बाहेर राज्याची मदत घ्यावी लागते का याच्यासाठी? याचाही खुलासा काही चर्चा आहे. त्याची चर्चावर आपण प्रश्न जो निर्माण झाला आहे त्याचं उत्तर जर महाराष्ट्राला मिळालं अध्यक्ष महोदय, म्हणून आमची विनंती आहे की या वारंवार होणाऱ्या शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं उद्ध्वस्त होणाऱ्या हे जे काही चाललंय, त्या राज्यातील 6 लाख शिक्षकांचा प्रश्न आहे व्हावी, ते सगळं कामकाज बंद करून यावर चर्चा करावी, आणि सरकारने यावर काय ठोस काम करते, सरकार निर्णय घेत आहे, हे महाराष्ट्राला कळू द्यावं अशी आमची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, प्रश्न उत्तर. प्रश्न क्रमांक 1, चला घ्या. प्रश्न क्रमांक 1, बसून घ्या. ठीक आहे, निर्णय देतो. बसा खाली बसा. आज खरं तर ऐका, बसून घ्या. मी तुम्हाला आत्ताही बोलायला दिलं नसतं, त्याचं कारण सांगतो काय, पण अपवाद म्हणून बोलायला दिलं त्याचं कारण सांगतो. बसून घ्या. आपण 57 ची नोटीस दिलेली नाहीये, आपण स्थगन प्रस्ताव दिलेला आहे. आपल्याला जर प्रश्न उत्तराचा तास सस्पेंड करून जर चर्चा घ्यायची असेल तर आपल्याला 57 ची नोटीस द्यायला लागते, जी तुम्ही दिली नाहीये. 1 नंबर, ऐका 97 स्थगन प्रस्ताव आज मी घेऊ शकत नाही, कारण
नियम 260(5) अन्वय ज्या दिवशी पुरवणी मागण्या असतील, फायनान्शियल बिझनेस असेल, त्या दिवशी आपण स्थगन देत नाही. असं असल्यामुळे तरीही भास्कररावांनी इकडे एक महत्त्वाचा विषय त्यांना मांडायचा होता म्हणून मी परवानगी दिली. आता त्याचा अजून आपण वेगळा उपयोग करू नये, आपल्याला पुढे जायला लागणार. या दिलेली माहिती गंभीर दिसून येते. शासनाने दिलेल्या माहितीची नोंद घेऊन उचित कारवाई करावी. चल. ऐका 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 अध्यक्ष महोदय, ऐका मग मिळेल उत्तर. बसा. ते बघा उभे राहिले आहेत. भास्करराव, कोणालाही गप्प करण्याचा विषय नाही. अध्यक्ष महोदय, टीईटीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या बाबीची गंभीर दखल घेतलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या संदर्भामध्ये SIT पण या संपूर्ण तपासासाठी गठीत करण्यात आलेली आहे आणि 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 आजच चला बसून या घ्या. संदर्भात मंत्री बोलतायत, बसून घ्या आपण. सभागृहामध्ये केलं जाईल. बोलतायत ते प्रश्न